मुंबईत माझं मन रमलं नाही. त्यात बाबा गेले. घरात सगळेच दुःखी कष्टी आणि गप्प असायचे. मी जाईत पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर येण्यासाठी वळण होतं. तिथे 2 मोठ्या खिडक्या होत्या. तिथून 6 कामाडी जाईच्या सामायिक मैदानातील घडामोडी दिसायच्या. मी तिथल्या खिडकीत बसून एकदा मैदानात पाहायचो आणि क्षणार्धात उजव्या बाजूच्या लाकडी गजांच्या खिडकीतून मैदानातून जे लोक वरती येतात त्यांच्याकडे पाहायचो. मला वाटायचं माझे बाबा येतील, पण ते आता कधीच येणार नाहीत हे कळण्याइतपत वय नव्हतं. बाबांची अंत्ययात्रा निघाली आणि लोकांनी आम्हाला दुसऱ्या मजल्यावरील आमच्या खोलीत आणलं. सगळेच हुंदकीत होते. दळवी काकूला काय वाटलं कोण जाणे. तिने माझा हात घट्ट धरून मला खिडकीपाशी नेले आणि खालचं दृश्य दाखविलं. बाबांची अंत्ययात्रा चालली होती. खूप गर्दी होती. तिरडीवर बाबा शांत झोपले होते. पुष्कळ हार आणि फुलं त्यांच्या अंगावर होती. एरवी बाबा खिदळले असते, हसले असते, नाचले असते, पण आता त्यांना त्याचं काहीच नव्हतं. ते शांत झोपले होते. भाई बघून घे बाबांका, डोळे भरून बघ, आता दिसाचे नाही, शेवटचे बघून घे, दळवी काकू डोळे पुशीत म्हणाले आणि मला भडभडून आलं. बाबांनो उठा म्हणून मी टाहो पडला. अंत्ययात्रा पुढे चालली होती. ती नजरेआड होईपर्यंत मी बाबांना हाका मारित होतो, बाबांनो उठा, पण बाबांनी प्रतिसाद दिला नाही. कुणीतरी मला पोटाशी धरलं, तरी माझे हुंदके आवरत नव्हते. बऱ्याच वेळाने बाबी आणि भाऊ स्मशानातून परतले. घराच्या दरवाज्यात बाबीने वरती काहीतरी बांधलं. नंतर कळलं ते बाबांच्या हस्ते होत्या. सगळं आटपेपर्यंत संध्याकाळ झाली. एक करून सर्व पाहुणे नातेवाईक निघून गेले आणि प्रथमच माझं लक्ष आईकडे गेलं. मी हादरलोच. ती वेगळी दिसत होती. आईच्या कपाळावर नेहमीचं मोठं ठसठशीत लाल कुंकू नव्हतं. हातात हिरव्या बांगड्या नव्हत्या. कानात कुड्या नव्हत्या. नाकात नथसुद्धा नव्हती. आई निस्तेज आणि भेसूर दिसत होती. निर्विकार होऊन एकटक भिंतीकडे पाहत होती. क्षणार्धात तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तिने टाहो पडला, भाई विधवा झाले रे, मी विधवा झाले. तिने अंबरडा फोडल्याचं पाहून आम्ही सर्वच भाऊंना रडू लागलो. शेवटी भाऊने मला, ताई, अलका आणि अरुणला मिठीत घेतलं. रडू नका बाबांनो, आपले बाबा नक्की येणार. मी सांगतो ना, नक्की येणार, विश्वास ठेवा तुम्ही, पण रडू नका. हे बोलताना त्याच्या डोळ्यातून आसू ओघळत होती. तेव्हापासून मला माझं मन सांगायचं, बाबा नक्की येणार. त्यांची वाट पाहत मी जिन्यावर बसायचं.